झाड़ू वाला कोई भी नहीं आता, कोई काम नहीं आता महानगर पालिका का आयुक्त साहब। आज तक के महेंद्र कॉलोनी, प्रभात में, पैराडाइज कॉलोनी, कोहिनूर कॉलोनी, हबीब नगर, असीम कॉलोनी, यहाँ पर कोई झाड़ू वाला कर्मचारी कारपोरेशन का नहीं आता। टोटल मुस्लिम एरिया में इसलिए सबब बलवंत भाऊ इसलिए नहीं आता कि इसके पहले उनकी पद्धति हो गई कि ठीक है मुस्लिम इलाका है, लेकिन आज तो वहाँ पर कोई बॉडी नहीं है, कोई नगर सेवक नहीं। इसके पहले मुझे ये जवाब मिलता था पैराडाइज कॉलोनी, असीम कॉलोनी और कोहिनूर कॉलोनी के बारे में मुस्लिम लोग कि भाई ये नगर सेवक रोकते हैं। तो आज तो नगर सेवक नहीं है ना, आज तो बॉडी है। मैंने कई बार अजीज और के सामने से रास्ता जाता है सैसे स्कूल, मिडिल स्कूल को टीपू सुल्तान के बाजू, उसको भी कंपाउंड डेपो बना दिया गया पूरा। वहाँ से सारे माइनॉरिटी के स्कूल जाने का रास्ता है। मैं बलवंत भाऊ का भी वहाँ तो दौरा हो चुका है, वो भी किसके मर्जी से बना है उसकी भी इंक्वायरी की जाए। सभी लोगों ने सफाई के मुद्दे पर बोल दिया, इसलिए ज़्यादा कुछ नहीं बोलूँगा। मुझे बोलने का मौका दिया इसलिए मैं खासदार बलवंत भाऊ वानखेड़े, हमारे शहर अध्यक्ष बबलू भाऊ शेखावत, फिलहाल तो इंगोले जी, सुनील भाऊ देशमुख साहब, सभी का शुक्रिया अदा करता हूँ और मैं ज़्यादा कुछ नहीं बोलूँगा। बलवंत भाऊ, सबसे पहले मैं हमारे एरिया की बात करता, जोन नंबर 5 की प्रभाग क्रमांक 16 अलीम नगर, रहमत नगर का कई बार मैंने आयुक्त साहब से मिलकर सफाई का निवेदन दिया। सफाई तो दूर की बात है, आज तक के वहाँ पर जो SIR 20 कॉल जा चुके हैं, जादव साहब को 200 बार में कॉल कर चुका, कॉल रिकॉर्डिंग कर, आज तक कोई रिप्लाई नहीं। और मिलने आते हैं इनके बाद में कॉन्ट्रैक्टर का फोन आता कोई भी। आयुक्त साहब मेरी, हम सब यहाँ पर माजी नगर सेवक और कांग्रेस के जिम्मेदार पदाधिकारी है, कोई नॉमिनल लोग ये आम इंसान यहाँ नहीं बैठे। जब एक माजी नगर सेवकों के, माजी महापौर के यहाँ पर कामों की सुनवाई नहीं होती तो आम जनता की क्या सुनवाई होगी। तो मैं आप लोगों से एक बात करूंगा कि फिलहाल तो अपन ने जब वो संरक्षण भीत का आयुक्त साहब के साथ दौरा किए थे, सुनील भाऊ भी, बबलू भाऊ भी थे, वो संरक्षण भीत में गिर गई और कई बार अपन ने कंप्लेंट की कि भाई इसकी सफाई करो। वो गिर गई और गिरने के बाद में लोगों के घरों में पानी घुस रहा, लोग घर छोड़ के भाग गए वहां पर। वो बनाना दूर की बात, और लोग अधिकारी नोटिस किसको दे रहे हैं कि भाई वो जो जिनने संरक्षण भीत बनाया उसको। मेरा ज्यादा बोलना नहीं है, मैं सिर्फ मेरे प्रभाग के बारे में बोलना चाहूंगा। आयुक्त साहब से एक निवेदन है कि सबसे पहले सफाई की जो जड़ है वो आप जड़ पकड़ो। जब इनकी पकड़ है कर्मचारी 60 का अंदर एक प्रभाग में रहने चाहिए, आप वो अति शर्ती लागू कर दो, क्योंकि कोई भी कर्मचारी हथियारी पर रहता नहीं, कोई ऐसा एरिया में घूमता नहीं और कोई अधिकारी उनको देखने वाला नहीं। आपसे ये विनंती है कि 6 महीने से मैंने 3 बार निवेदन दिया प्रभाग क्रमांक 16 का, 6 महीने से कोई भी कर्मचारी वहाँ मौजूद नहीं है। ठीक भैया जी, बहुत 1-2 मिनट तुमचा संपर्क। भैया जी के बाद में मिलिंद भाऊ बोलतील, हम सुनील भाऊ बोलतील। आयुक्त साहेब, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे। मागील 2 वर्षापासून आपण कंटिन्यू काँग्रेसचे सगळे पदाधिकारी तुमच्याजवळ बसतात, तुम्ही शेवटी बोलता, आश्वासन देता, त्याच्यात काय काय झालं ते, किती दंडात्मक कारवाई तुम्ही हा सगळा गोंधळ कारभार सुरू असताना ठेकेदारांनी केली, किती अधिकाऱ्यांना टोकन नोटीस दिल्या, अमरावतीत हजारो CCTV आहे। माझं तुम्हाला चॅलेंज आहे, तुम्ही कोणत्याही CCTV मध्ये फॉगिंग मशीन, स्प्रे फवारणी दाखवा आणि त्याचं बिल कोणाच्या अहवालात निघतं ते तुम्ही सांगा। महत्वाचा विषय असा आहे की आपण फक्त मिटिंगा घेतो आणि ही जी कारवाई होते पूर्ण शहरात, ती कारवाई सुद्धा त्या फॉगिंग मशीनचा कोणाला ते त्यांच्या तिकडे तो सगळं एका आवाज असताना साहेब फॉगिंग मशीन बरोबर सुरू आहे, स्प्रे बरोबर सुरू आहे। दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की नाले साफसफाई 1 दिवस 2 दिवस झाली, भरून टाकण्यात आले, मीडियाचं ते विषय संपला। नंतर पाणी गेलं, आपण आपलं जेव्हा पाणी पुन्हा येईल आपण बिलं काढून मोकळं होतो। साहेब, ऐतिहासिक शाळा म्हणजे नेहरू शाळा विलासोनी सांगितली, म्हणजे सुभाषचंद्र बोस साहेबांनी उद्घाटन केलेलं, तुम्हाला माहित असेल मला माहित नाही। आपण ते आणि अकॅडमिक ही स्वतंत्र पूर्वीच्या शाळेत आपण डम्पिंग ग्राउंड करून टाकलं, ते तुम्ही केलं।
मी अधिकाऱ्यांना काहीच म्हणत नाही, कारण मला असं वाटतं जोपर्यंत अधिकाऱ्यांचा संरक्षण तुम्ही पद्धतशीर देणार नाही त्याही व्यवस्थित काम करू शकणार नाही हे भितात. आणि जे जनप्रतिनिधी आहे गरिबांचे हितेशी, जे गरिबाचे मशिया म्हणतात स्वतःला, ते लोक म्हणजे एक गरीब जेव्हा दिवसभर काम करून घरी जातो त्या मच्छरामध्ये कसा झोपत असेल त्याला तुम्ही अधिकारी पाठवा, त्याला झोपायला लावा. त्यांना कळेल की एवढी मेहनत केला त्याला झोप येत नाही, तो आजारी पडतो आणि नंतर त्याला किती त्याच्या पैशातून जावं लागतं. साहेब मला एकच सांगायचं आहे, आज जरी अध्यक्ष साहेबांनी आधीच सांगितलं की पातळी सोडू नका, पण साहेब तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांची पातळी सोडलेली आहे, त्याच्याबद्दल कोण त्याचा रिव्ह्यू कोण घेणार आहे, त्याचा उहापोह कोण करणार आहे. आणि मला असं वाटतंय की आपण जरी आज साफसफाईची चर्चा करत असू तरी तुमच्या महानगरपालिकेत एकही डिपार्टमेंट काही पूर्ण सांगत नाही. उद्यान विभाग असो, स्वच्छता विभाग तर आहे, समजा ती चर्चा आपण करून राहिलो, त्याचप्रमाणे पाणी पुरवठा विभाग असेल, कोणताही विभाग, आणि कोण तुम्ही कारवाई करता. समजा काँग्रेसचा असेल तर त्याच्यावर कारवाई होईल, काँग्रेसचा नसेल, इतर पक्षाचा असेल किंवा जो सत्ता पक्ष त्याला कारवाई होणार नाही. ही जी तोडतोड कारवाई करण्याची तुमची जी भाषा आहे, तुमचे अतिक्रमण वाले, एक आमदार फोन करते की त्यांना माझं काम केलं नाही, त्याचा ते उचला, ते दुकान उचला, आणि तुमचे लोक जाऊन ते दुकान उचलतात. म्हणजे अशा पद्धतीचा भोंगळ कारोबार. आणि साहेब मला असं वाटते तुम्ही फार मोठ्या हुद्द्यावर आहात आणि हुद्द्यावर असताना तुम्ही कोणाच्याही दबावात काम केलं नाही पाहिजे. आणि वारंवार चर्चा होते, मला पाहिजे आम्ही मिटिंगमध्ये आलंच नाही पाहिजे. जे बबलूंनी सांगितलं की मिटिंगमध्ये नेता पहिले आपण कचरा फेकला पाहिजे इथं, कारण ह्या मिटिंगमध्ये काहीच होणार नाहीये. साहेब जित्यांना आपल्याला सांगितलं म्हणजे मनुष्यबळाचं काय झालं. मागच्या मिटिंगमध्ये म्हटलं की मी आता त्यांना नोटीस पाठवतो, त्यांच्यासोबत बोलतो. अरे आर्टिकल साहेबांनी जे काही केलं असेल, पण आर्टिकल साहेबांनी केलेलं तेच कामून पुढे करत राहणार आहे का? आणि आर्टिकल साहेबांच्या केलेल्या कामाच्या आपण लपणार आहात का? साहेब मी फार गंभीरपणे म्हणतोय, आमच्या अमरावती जर का वाढवळ कोणी केलं असेल तर मनपा पाटील तुमच्या नेतृत्वात ते झालेलं आहे. आज जर का अमरावती सारखं शहर गाडगेबाबा इथं स्वच्छतेचे जनक होते, त्यांच्या शाळेत जर काही परिस्थिती असेल तर आपल्यासाठी लागीव आणि बाबासाहेब. आणि वारंवार मिटिंगला काही बोलू नका. तुम्हाला 1-2 तास चांगलं बरं वाटतं आमच्यासोबत बोलू, आम्ही पोटतिडकीनं बोलतो, आम्ही इथून जातो आणि तुम्ही विसरून जाता आणि आम्ही विसरून जातो. आणि नंतर तुम्ही किती वेळा पत्रव्यवहार करता. आम्ही पत्राद्वारे यांना विचारलं, यांनी ऍप्लिकेशन देऊन तुम्हाला विचारलं आमच्या अध्यक्षांनी, पण तुम्ही किती पत्रव्यवहार केले की तुम्ही कोणकोणत्या गोष्टी पूर्ण केल्या, आज तुम्ही पूर्ण सांगा त्याच्यावर. एक सांगा दंडात्मक कारवाई किती झाली. आणि महत्वाचं म्हणजे आम्ही जे जे पत्रव्यवहार केले किंवा मीटिंगमध्ये बसल्यावर तुम्ही अध्यक्षजींना काय काय परत पाठवलं, कोणकोण त्याच्यावर कारवाई झाली आता सांगा. आणि पुढे आश्वासन देऊ नका. पहिले सांगा जेव्हा तुम्ही आले होते तुम्ही काय म्हटलं होतं, मी नवीन आहे, मला अजून शहर समजायचं आहे, पण मला वाटतं तुम्ही इथं राहून गेलेले आहात. आणि काय तुम्ही त्यांना विचारता की त्या डम्पिंग कसं झालं म्हणून, काय केलं पाहिजे म्हणून. अरे तुम्हाला माहित नाही का? तुम्ही त्यांना पहिले विचारलं पाहिजे. काँग्रेसचे लोक आल्यावर बोलतील मग तुम्ही त्यांना इथं विचाराल, तुम्ही मग दिवसभर काय करू आले इथं. म्हणजे आम्ही 2 महिन्याला येऊ, तुम्ही त्यांना इथं विचारलं म्हणजे आमच्यासमोर तुम्ही काय नाटक लावलं काय? हे फार चुकीची गोष्ट आहे साहेब. मैं बोलता बबलू भाऊ देखो मेरा सीधा बोलना है, म्हणजे दंडात्मक कारवाई कपात किती झालेली आहे साहेब तुम्ही इथेच सांगा. दुसरी गोष्ट आम्ही इतक्यांदा आलो त्यावर आम्ही तुम्ही जे जे आश्वासन देत त्याच्यावर काय बोलणं झालं तुम्ही सांगा. आणि साहेब जर का अशीच मिटिंग घ्यायची असेल तर मिटिंग घेऊ नका, मेहरबानी करा. आणि शहरावर सुद्धा मेहरबानी करा. जात असताना साहेब जेव्हा तुम्ही कुठे जाल तर अमरावती लोकांनी म्हटलं पाहिजे की तुम्ही आयुष्याने तर खूप चांगलं काम करून गेले, तुमच्या टीमने तर चांगलं काम केलं. जर का तुमची ती भावना नसेल तर आमची भावना नाही आहे. मग आम्ही सुद्धा सांगितलं अध्यक्षांनी पातळी सोडून पातळी सोडल्याशिवाय होत नाही, कारण इतकं निकटवर्ती प्रशासन झालेलं आहे, ते करावंच लागणार आहे. बबलू को वक्त देना पडेगा. धन्यवाद. चिमुटे माननीय खासदार महोदय आपलं मनापासून आभारी आहे. माननीय आयुक्त महोदय, आदरणीय सुनील भाऊ, विलास भाऊ, सगळ्यांचं नाव घेतलं वेळ जाईल. ही जी बैठक आहे वारंवार आपण या बैठका घेतो. माननीय खासदार साहेबांनी बैठक घेतली, त्याच्यामध्ये अनेक लोकांचं आपण बघितलं. खरं म्हणजे या सभागृहात बसलो असताना मला मनापासून या गोष्टीचे दुःख होत राहिला. विलास भाऊ आहे, मी आहे, कंटाळेताई आहे, अशोकराव आहे, आम्ही 7.5 लाख लोकांना जोपर्यंत या सभागृहात बोलतो त्यांना त्याचं प्राणपणाने त्यांचं आरोग्य जपायसाठी काम केलेले माणसं. आणि आज काय परिस्थिती आहे या शहराची, आणि ही शहराची जी परिस्थिती झाली आहे साहेब, ही संघटित प्रकारची गुन्हेगारी आहे. मी तुम्हाला सांगतो. आणि याच्यात तुम्ही सगळे लोक इन्व्हॉल्व, सगळे कंत्राटदार या, जनप्रतिनिधी आणि सारे अधिकारी. मागे आपली चर्चा झाली साहेब, विषय सोपा आहे.
की तो फक्त काय झालाय, काही विषय तुमच्या कानातच धरून नाही राहिले, काही विषय तुम्हाला डोळ्यांनी दिसूनच नाही राहिले. कारण कान आता बधीर झाले आहे. डोळ्यांनी बघितलं तर कोणी काही आपल्यावर कारवाई करेल का याची भीती आहे सगळ्यांच्या मनामध्ये. माझं म्हणणं साफ आहे, आम्ही या सभागृहामध्ये बसून प्रभाग निहाय ठेके काढले. प्रभाग निहाय ठेके काढत असताना या सर्व हे सारे अधिकारी आहेत, तुमचे जुने नव्या अधिकाऱ्याला कदाचित माहिती नसेल, या फायली इथे उपलब्ध आहे. खासदार होते 9,05,000 रुपये त्याचं एस्टिमेट झालं होतं, ते कसं झालं हे पण आहे. कोणता झोन आहे तुमच्याकडे? झोन क्रमांक 1 रामपुरी कॅम्प. हा, रामपुरी कॅम्प झोन क्रमांक 1. काही कधी चक्कर मारता तुम्ही तिकडे? चालू. दाखव रे रामपुरी कॅम्प कुठे दाखव तुमचं. तर बंडेरा 2. मीच दाखवताना सर्वे फोटो माझ्याजवळ आहे. कुठल्याच गोष्टीवर लक्ष नाही. सगळ्या जिथं तिथं शहरात पूर्ण जिथं तिथं कचरा पडलेला आहे. मेन रोड पाहिलं तर तसाच आहे. काही जबाबदारी नाही का तुमच्या? मेन रोडवर कचरा कसा असू शकते? दस्तूरनगरच्या चौकात कचऱ्याचा ढिगारा आहे, तिथं गाया पन्या खाऊ राहिल्या. हा झोन, हा इथं आपण तिथं बसला, हे कोणाकडे आहे? राजापूर कोणाकडे आहे? कोणाकडे राजापेठ? त्या वामन हरिपेठेच्या इथं ते कचरा आहे, ठीक आहे. त्याचा फोटो काढून आणला आता. माहिती अधिकारी यांच्याकडे कसा ठिकाण माहिती अधिकारी ठेकेदार नाही. वामन हरिपेठेच्या तिथं जा, या चौकातच तुमच्या कचऱ्याचा ढीग दिसते तुम्हाला. साहेब हा कचरा तुम्ही इथं या चौकात जर कचरा दिसत असेल तर मग काय? जवाहर गेट. जवाहर गेटचा पार तुमचं एक आहे ना, तो फोटो काढून तुमचा. जा वामन हरिपेठेचा तुमचा फोटो काढून दाखवा इथं. जो चौकात जे शहराचं हृदयस्थान आहे, त्या हृदयस्थानी जर तुमच्या इथं कचरा अशी, तर मग तुम्ही बाकी ठिकाणी काय लक्ष देता? काय लक्ष आहे तुमचं? याने काय सगळे आयुक्त जबाबदार आहेत काय? की आयुक्तानंच पाहिलं पाहिजे सगळं? तुमच्या नियुक्त कशासाठी आहे? फक्त ठेकेदारासोबत संगनमत करायसाठी? ठेकेदार लोक उभे करते, उभे केल्यानंतर त्याने 50-50 रुपये देते आणि घरी पाठवते. हे वस्तुस्थिती आहे या शहरातली आज. कर्मचाऱ्याचा पीएफ मिळाला नाही, तिकडे कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. कोण आहे जबाबदार आहे आंदोलनासाठी? खासदार साहेब, गाडगे महाराजच्या मूर्तीच्या समोर यांचे कंटेनर आहे. ठेकेदाराची काही जबाबदारी नाही का? कंटेनर आहे, विचारा त्यांना कंटेनर साफ होते का म्हणा त्यांना. कंटेनर गाडगे महाराजच्या समोर, ज्या गाडगे महाराजांनी सकाळी ठेकेदार माणसं उभे हे केलं आहे, ड्रेस ठेवते, त्याचे फोटो काढते आणि 50 रुपये त्याच्या हाती देते, त्याला घरी पाठवते. हे काय प्रकार चालू आहे? तुमचं काय नियंत्रण नाही त्याच्यात? बाजूला होतो, एक मिनिट बाजूला. काय नियंत्रण आहे तुमचं? जबाबदारी सांगा तुम्ही. आले का ठेकेदारी ना? हे ऑक्सिजन पार्क आहे, कोणाकडे ऑक्सिजन पार्कचा भाग? मॅडम काही जबाबदारी नाही का आपली? मग हे असं ऑक्सिजन पार्कच्या ठिकाणी आपण जर कचरा टाकत असू तर ऑक्सिजन पार्क कशासाठी करा? कशासाठी पैसे कमावले लोकांचे? पैसा आहे ना. त्याचं नाव ऑक्सिजन पार्क. खासदार साहेब, बळवंत भाऊ, नाव ऑक्सिजन पार्क म्हणजे एवढा चांगला तो विषय ऑक्सिजन पार्क, त्याच्या समोर एवढे मोठे कचऱ्याचे ढिगार, म्हणजे म्हणजे रस्ती प्रदूषण नाही या लोकांना. म्हणजे नाव ऑक्सिजन पार्क म्हणजे एक ठिकाण अमरावती शहरातलं एक ठिकाण चांगलं आहे किंवा ऑक्सिजन पार्क आहे. यांना एवढी लाज वाटत नाही, इतक्या वेळा फोन केले आणि एवढी लाज वाटत नाही की त्याचं नाव ऑक्सिजन पार्क आहे, त्याच्यासमोर कचरा टाकू नका. पण बेशरम निर्लज्ज लोक आहे. बिलकुल कम्फर्ट डेपो झाला तिथं.
कारण साहेब म्हणजे कठीणच परिस्थिती आहे. ऑक्सिजन पार त्याच्या बाजूनच कचरा पडलेला आहे. बैठक घेतलेली आहे. थेट भ्रष्टाचाराचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे. आपण या ठिकाणी मोठे प्रश्न उपस्थित केलेले आहे. काय सूचना दिलेल्या आहे? नाही, सर्वत्र शहरामध्ये प्रत्येक वार्डात म्हटलं तरी चालेल, आज कचऱ्याचे ढिगारे, कचरा किंवा साफसफाई, नाले साफसफाई हे पूर्णतः याचा फज्जा उडालेला आहे. एक शहर म्हणजे पूर्णतः शहर हे कचऱ्यावर उभं आहे असं वाटते. गाय आपण एकीकडे मागतो आणि गाय प्लॅस्टिक खाताना आम्हाला आढळल्या. म्हणून या संदर्भात आम्ही आज महानगरपालिकेच्या दालनात मीटिंग घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या की आपण त्वरित याचं निराकरण करावं. भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे तो या माध्यमातून फार मोठा भ्रष्टाचार महानगरपालिकेत चालतो. त्यात सर्व संघटित होऊन एक गुन्हेगारी या पद्धतीची चालू आहे. ते अक्षरशः महानगरपालिका लुटण्याचं काम आहे. मनपा विभागाने जर आपल्या सूचनाचे पालन केले नाही तर पुढच्या टप्प्यामध्ये आपण काय या ठिकाणी या बाबीचं जर पालन केलं नाही तर आम्ही कचरा डेपो सुद्धा या महानगरपालिका हे कचरा डेपो करणार आहोत. आम्ही कचरा आधी आणून टाकू. हो चालेल. मी एका शब्दात अमरावती महानगरपालिकेचं वर्णन केलं आहे. अमरावती महानगरपालिका ही ICUमध्ये आहे, इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये. ती केव्हा मान टाकेल याची काही खात्री नाही. कारण की साफसफाईचा जो मुद्दा आहे तो इतका लोकांच्या मनामध्ये भेटला आहे. साऱ्या अमरावतीच्या प्रत्येक प्रभागामध्ये, वार्डामध्ये साफसफाईचे धज्जिया उडालेल्या आहे. समोर पावसाळा तोंडावर आहे. डेंग्यू आणि इतर रोगराई व्हायची शक्यता आहे. असे असताना ठेकेदारांना वाचवण्यासाठी प्रशासन कोणत्याही प्रकारची कडक कारवाई करत नाही आणि त्यामुळे आज अमरावती महानगरपालिका ही ICUमध्ये आहे असं मला वाटतं. सन्माननीय खासदारांनी आज अत्यंत कडक असे निर्देश दिलेले आहेत. महानगरपालिकेने या प्रशासनाने जर ही अमरावतीची सुधारणा केली नाही साफसफाईची तर आम्ही त्यांना अमरावती महानगरपालिकेच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांना आम्ही आयुक्त आणि त्या प्रशासनाला सोळं करून एवढं मी सांगतो.